आईच्या पोटच्या मुलासमोर शरीर संबंध, नंतर घेतला बदला. सांगलीमधील सत्य घटना. माणसाला ताकदीचा इतका माज येतो की तो गुन्हेगारीलाच आयुष्य बनवतो. धाक दाखवून फसवून तो अनेकांच्यावर अन्याय करतो, पण पापाचा घडा भरतो तेव्हा मात्र त्याला त्याच्या कर्माचे फळ मिळाल्याशिवाय राहत नाही. सांगली शहरामध्ये घडलेल्या घटनेत हेच दिसून येते. महेशने फिरोशी मैत्री केली, त्याच्या बायकोशी अनैतिक संबंध निर्माण केले, नंतर त्याला दारूचे व्यसन लावले आणि एक दिवस त्याचा खून केला. शिक्षा भोगून आल्यानंतर पुन्हा तो तिच्याशी संबंध ठेवू लागला. तिच्या मुलांना धाक दाखवू लागला. तुझ्या बापाप्रमाणे तुलाही संपवेन अशी धमकी देऊ लागला. या त्रासाला कंटाळलेल्या त्या मुलाने मग हत्यार उचलले आणि त्याच्यावर भर रस्त्यात वार केले. या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला. बापाच्या खुनाचा बदला घेणारा तो तरुण आज गजाआड झाला आहे. या घटनेची सविस्तर माहिती पुढे पाहण्या अगोदर तर तुम्ही या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या या मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सांगली शहरातील कुपवाड रोड यशवंत नगर येथील आंबा चौकात असणाऱ्या इंदिरा हाऊसिंग सोसायटीमध्ये महेश प्रकाश कांबळे आपली पत्नी, मुले आणि आई वडिलांच्या सह एकत्र कुटुंबात राहतो. त्याचा भाजीपाला विक्रीचा व्यवसाय आहे. याच व्यवसायातून त्याची ओळख फिरोज उर्फ बडे शेख याच्याशी झाली होती. यातून ते दोघे चांगले मित्र बनले होते. महेश हा नेहमी फिरोजच्या घरी ये जा करत असे. फिरोजला 2 लहान मुले होती. फिरोजची पत्नी सुंदर होती, ती महेशच्या डोळ्यात भरली होती. फिरोजच्या घरी जात असल्याने त्याचे तिच्याशी बोलणे होत असे. यातूनच दोघांच्या मध्ये प्रेम संबंध निर्माण झाले. सुरुवातीला फक्त इशारे होत होते, पण हळूहळू ते दोघे एकमेकांच्या इतके जवळ आले की त्यांच्यामध्ये शारीरिक संबंधही होऊ लागले. अशा तऱ्हेने मैत्रीण महेशने मित्राच्या पत्नीशीच आपले सूत जुळवलेले होते. तो फिरोजच्या अपरोक्ष त्याच्या घरी जात असे. आपले प्रेम संबंध फिरोजच्या लक्षात येऊ नये म्हणून त्याने फिरोजला दारूचे व्यसन लावले. त्याला दारूच्या पेल्यात बुडवून तो त्याच्या बायको बरोबर रंग उधळू लागला. दारूसाठी तो पैसे पुरवू लागला. अशा तऱ्हेने फिरोजला दारू पाजायची आणि त्याच्या बायकोशी प्रणयाचे खेळ खेळायचे असा शिरस्ता महेश कांबळेचा होता. फिरोजची मुले लहान होती. हळूहळू त्यांनाही समजू लागले होते, पण महेशने त्यांनाही धाकात ठेवल्यामुळे मुले गप्प बसत होती. तसे पाहिले तर महेश कांबळे याला आता फिरोजची अडचण वाटू लागली होती, म्हणून त्याने त्याचा काटा काढायचे ठरवले. त्याप्रमाणे 2021 साली फिरोजला दारूच्या नशेत तर्र केले आणि त्याच्यावर चाकूचे घणाघाती घाव घालून संपवले. संजय नगर पोलीस ठाण्यामध्ये महेश प्रकाश कांबळे विरुद्ध गुन्ह्याची नोंद झाली. तो आणि त्याचा साथीदार या खून प्रकरणामध्ये गजाआड झाले. या घटनेला 4 वर्षे होऊन गेली आहेत. 1.5 वर्षापूर्वी महेश कांबळे हा जामिनावर बाहेर आला आणि पुन्हा त्याचे फिरोजच्या बायकोसोबत प्रकरण सुरू झाले. तुरुंगातून बाहेर आल्यावर त्याची पावले आपसुकच फिरोज उर्फ बडे शेखच्या घरी वळू लागली. पुन्हा त्या दोघांनी आपले प्रेमाचे रंग दाखवायला सुरुवात केली. हे चाळे रोज रोज पुणे सुरू झालेले होते. आता फिरोज उर्फ बडे शेखची मुले मोठी झाली होती. त्यांना आईचे हे वागणे आवडत नव्हते. शेवटी त्या 2 मुलांनी घर सोडले आणि ती मुले बाहेर स्वतंत्रपणे राहू लागली. फिरोजची 2 मुले आपल्या वडिलांचा व्यवसाय करत होते. बाजारामध्ये भाजीपाला विक्री करत होते. आता ती स्वतंत्रपणे व्यवसाय करत असल्यामुळे उदरनिर्वाहाचा कोणताही प्रश्न नव्हता. पण त्याच्या आईने आपल्या प्रियकराला हाताशी धरून त्या मुलांना त्रास देण्यास सुरुवात केली. या त्रासाला वैतागून फिरोजचा मुलगा मुजाहिद याने दमदाटी आणि शिवीगाळ केली. लहानपणी आपणास घाबरणारा मुलगा दमदाटी आणि शिवीगाळ करतो हे पाहून महेशचा स्वाभिमान जागृत झाला आणि त्याला परत एकदा धाकात ठेवण्यासाठी तो त्या मुलास म्हणाला, तुझ्या बापाने माझ्याकडून 1,20,000 रुपये घेतले होते. त्यातील 60,000 रुपये तुझ्या बापाने फेडले आहेत. उर्वरित 60,000 रुपये दे, मग माझ्याशी बोल. एवढेच बोलून महेश थांबला नाही, तर तो मुजाहिदला तंबीच्या सुरात म्हणाला, ये मुजाहिद, तुझ्या बापाचे हाल केले आहेत, हे लक्षात ठेव. असे म्हणत महेशने सन 2021 पूर्वीचे फिरोजला केलेल्या मारहाणीचे व्हिडिओ आणि फोटो दाखवले. तुझेही असेच हाल करून तुला हिसका दाखवतो, असे महेश कांबळे मुजाहिद याला म्हणाला. पैशापायी हा असाच आपल्याला त्रास देणार म्हणून मुजाहिदने आपला मोबाईल 30,000 रुपयांना विकला आणि ते पैसे महेश कांबळेला देऊन टाकले. महेश कांबळेची दहशत आणि आईबरोबर असलेले अनैतिक संबंध यामुळे मुजाहिद हतबल झालेला होता. त्याच्या मनात
महेश कांबळे बद्दल राग होता. त्याचा काटा काढायचा विचार त्याच्या मनात नेहमी येत असे. आपल्याला संधी मिळाली की हे काम करायचे असे त्याने ठरवले होते. महेश हा ताकदवान होता. भाजीपाला विक्री करताना तो नेहमी बाजारामध्ये माणसांच्या घोळक्यात असल्याने मुजाहिदला महेशला धडा शिकवणे शक्य नव्हते. तो फक्त संधीची वाट पाहत होता. रविवार दिनांक 8 जून 2025 रोजीचा दिवस. सकाळी महेश कांबळे हा भाजीपाला विक्रीसाठी आला होता. 100 फुटी रोडवरील घाटगे पाटील शोरूम समोर बाजार भरला होता. महेश हा टेम्पोतून भाजीपाला उतरून घेत होता. त्याच्यासोबत कामगारही होते. मुजाहिद आणि त्याचा मित्र जय पाटील हे दोघे कोयते घेऊन आलेले होते. महेश भाजीपाला विक्री करून लघुशंकेसाठी आड बाजूला गेला असता मुजाहिद आणि जय पाटील हे दोघे त्या ठिकाणी जाऊन त्यांनी पुरत्या द्वेषाने कोयत्याचे घणाघाती घाव महेशच्या डोक्यात आणि पोटाजवळ घातले. हे सुरू असताना मी आता मेलो असे ओरडत रक्ताच्या थराळ्यात पडला. आपले काम तमाम केल्यानंतर मुजाहिद आणि जय पाटील हे रक्तालेले धारदार कोयते हवेत फिरवत मोटारसायकलवर बसून पसार झाले. इकडे घटनास्थळी 100 फुटी रोडवर महेश कांबळे बेशुद्ध पडलेला होता. रक्तस्राव सुरू झालेला होता. ते पाहून 4-5 नागरिकांनी महेशला रिक्षात घालून सिव्हिल हॉस्पिटल सांगली येथे उपचारासाठी दाखल केले. तेथील डॉक्टरांनी तपासून अतिदक्षता विभागामध्ये जाण्यास सांगितले. पण महेश बरोबर असणाऱ्या नागरिकांनी समर्थ हॉस्पिटल मिरज येथे उपचारासाठी घेऊन गेले असता तेथील डॉक्टरांनी महेशला पुन्हा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यास सांगितले. पुन्हा जखमी महेशला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले. तेथील डॉक्टरांनी तपासले असता तो मृत झाल्याचे समजून आले. दरम्यान या घटनेची माहिती सांगली शहर पोलीस ठाण्यात समजल्यानंतर पोलीस निरीक्षक संजय मोरे, उपअधीक्षक प्रणिल गिल्डा हे घटनास्थळी दाखल झाले. पंचनाम्याचे सोपस्कार पार केले. यावेळी आरोपीच्या शोधासाठी उपअधीक्षक प्रणिल गिल्डा यांनी तपासकामी सूचना केल्या. महेश प्रकाश कांबळे खून प्रकरणी महेशचा मेवना विजय गणपती कांबळे यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. गुन्हा रजिस्टर नंबर 274/2025 भारतीय न्याय संहिता कलम 103(1)(3)(5) अनुसूचित जाती जमाती अत्याचार अधिनियम 2015 चे कलम 3(2) व्ही नुसार फिर्याद दाखल झाली. संशयित आरोपी मुजाहिद बाबत सांगली शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे हवालदार गौतम कांबळे, संतोष गळवे, संदीप पाटील यांनी कसून शोध घेतला. मुजाहिदचा साथीदार जय सूरज पाटील याचा शोध घेतला तरी ते आढळून आले नाहीत. आरोपींच्या भागावर सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पथक होते. आरोपीबाबत तांत्रिक पुरावे उपलब्ध नसताना सांगली शहर पोलीस ठाण्यातील हवालदार गौतम कांबळे, संतोष गळवे, संदीप पाटील यांनी सांगली मिरज कुपवाड मालगाव परिसर बिंदून काढला. शेवटी संशयित मुजाहिद फिरोज उर्फ बडे शेख वय वर्ष 27 राहणार इंदिरानगर मालगाव जिल्हा सांगली, जय सूरज पाटील वय वर्ष 21 राहणार इंदिरानगर मालगाव जिल्हा सांगली यांना अटक केली. सांगली शहर पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली हत्यारे आणि मोटारसायकल जप्त केली आहे. तपासामध्ये प्रत्यक्षदर्शी साक्षीदार तसेच इतर पुरावे पोलिसांनी हस्तगत केले आहेत. महेश कांबळे खून प्रकरणाचा तपास सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक प्रणिल गिल्डा आणि इतर सहकाऱ्यांनी हा तपास यशस्वीरित्या पूर्ण केला.